चाळा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, गावचे टावळ पोर बितर पितर हे गावला पितर पितर गाव. भांड्या हीच पार या ऊस पार मारतोच तिला प्रपोज, जे होईल ते होईल. थांब दीपाली, मला तुला बोलायचंय. बोल, काय बोलायचं लवकर, मला शेतात जायचं डबा घेऊन. मला तू खूप आवडतेस. रात्रभर मी तुझाच विचार करत होतो. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही. दीपाली, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू दीपाली, आय लव्ह यू. दीपाली, पटत नसेल तर नाही म्हणून सांगायचं ना, मारायचंच काय आला. नालाय का? आता शिव्या तरी घाल नकोस. ऐकून तर घे माझं. इतका उशीर करत असतात का प्रपोज करायला? तुझ्या आधी मी रात्रभर तुझ्याविषयी विचार करते. मी किती दिवसापासून तुझं स्वप्न पाहते. तुझी राणी व्हायला मी तयार आहे. पडली रे पडली. आपला का कानपडात आणून घेतलीस? अर्जावली कानपडात हाणली म्हणून काय झालं, पण पटली ना. भावाला पोरगी पळ. काय म्हणतोस भावा? काय नाही भावा, निवांत. मोनीचा फोन आलाय. अरे मग उचल की, मग बघ ना काय म्हणते ती. हॅलो, हा पक्याला घेऊन येतो की सोबत? मला शेतात बोललोय भेटायला. नाही नाही थांब थांब, तू पण चल की रे माझ्यासोबत, होशील राखान. अरे चल की मग, चल 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 चल. निल्या, तुझी आई घाल काहीतरी मोठा खेळ करत आहेस तू. लय दिवस झाले वाटतं गडी तुंबलेला दिसतोय, तर होतोय चांगलाच मोकळा. मला तर आता असं वाटतंय मुनी 7-8 दिवस उठतच नाही. मुनी लयच लाल केली वाटतं. मला वाटतं ऊसामध्ये सगळा नदीला पुरच आला असेल. काय पण पानसट नको बोलू, निघ घरी, बाय घाल्या. अरे पण मुनी कुठे? आता काही काम नको करू, शेतात फेतात नुसतं फेकाराच्या लेकरासारखं मोबाईल बघत बस. कुठे बघतो मी सारखा मोबाईल?
तुम्हाला नुसतं माझाच दिसतो, तुमच्या लेकीचं दिसत नाही का? अरे ती काही करीतच नाही ना, तर काय दिसन मला तिचं? हा, ते गावात जाऊन लावत ना मोठे मोठे देवे, त्यामुळे तुम्हाला वाटणार ना तुमच्या लेकीचा आनंद. बरं बाळ्या, तिने एवढं काय केलं रे, इतकं तिला खालीवर बोलतोस? तुम्हाला माझाच तोंडाने ऐकायचं ना, तुमच्या लेकाने काय किरामती केले. सांग ना मग काय करामती केल्यात ते. सांगतो की तुमच्या लेकीच्या किरामती. जरा तुम्ही तुमच्या लेकीकडे लक्ष द्या. नको का गप्पा आणू, काय केलेलं नाही तिने. फक्त पळून जायचे राहिले त्यांनी. अजून तुम्ही मला विचारतो काय केलं त्यांनी.
म्हणून तुला उचलली जाऊ. मला उचलणार आहे सोय स्वतःकडे बघा आधी. तुला माहिती ना आपली ताकद तिथं. तू तिथं ताकद दाखवतोस माहिती मला. इथं काय तुझी ताकद. इथं पण बघ की ताकद. तू पण मला उचलून घे. त्यांनी उचलून घेतलं ना, मला पण उचल. काय बघ त्यांनी कसं उचललं नेल्याने. त्यांनी काय उचललं? तुम्हाला उचलशील का? उचल. नाही तुम्हाला उचलणार नाही. पडली माझ्याकडे तिथंच बरं, तुला जोर नाही लागत. बावळट काही पण बोल नकोस. उचल मग मला. तुला आता खाली सोड. पाडू नको. हळू उचललं तर मी लाभ घालून तुला आता खाली टाकून देणार. बस. जे चोडून दिला थांबा. काय नाही निवांत बसला झाडाखाली. काय नाही बसलो, आज जरा काम उरकलं शेतातलं. असं आहे का? मग बसलो निवांत. बर 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 बर. रामकृष्ण हरी आपलं दुसरं काय. तात्या एक सांग का तुम्हाला? बोला ना भाई साहेब. अहो आपल्या गावात त्या जवळबाई आल्यात का, त्या आल्यापासून मला रात्रभर झोपच येणार. जवळबाई झोप आहे ना? हा ना, काय करू? अवघड की. साधा अवघड आहे का? कसं काय बा? त्या जवळ मॅडम बघितले कस तरीच होते. आग होती का असं काय? वाटतं गास काय जाऊन मिठीच मारावं तिला. इतकी देत नाही आहे. काय सांगावं तुम्हाला तिचं रूप, काय तिची तरा असे बघितली की नसे नागिन दिसती. आय भ्या करत दिसतोय जरा. बघा ना, चला ना तुम्हाला येतो ना. हा रामकृष्ण हरी. भैया साहेब मी काय तुम्हाला नालायक वाटलो का? मला वाटलं काही 4 गोष्टी काही महत्वाच्या चांगल्या गोष्टी सांगतात आणि आला तर खुशाल काही येडेवाकडे सांगायला लागलात. उठा तुम्ही इथून. बरे उठा. हे काय लावलं? तात्या मी काय केलं तुम्हाला एवढं वाढायला? तात्या मी काय केलं तुम्हाला एवढं वाढायला? तुम्हाला जरा तुमच्या जीवाला सोबला असं तरी बोला. तात्या सरळ सरळ बोला ना. एवढं काय आवडत घुसायची गरज तुम्हाला? मी आड्यात घुसत नाही. तुम्ही होणारे गावचे भावी सरपंच आहेत आणि असे नालायक धंदे केला का कसं व्हायचं गावचं? अरे पण तात्या मी काय केलंय? काय केलंय? तुम्ही काय नाही केलं, पण चावड गप्पा मारणं जरा बंद करा ना. त्या गोमळवाडा जवळ आपल्या जवळचं गाव, त्याचा जरा आदर्श घ्या ना तुम्ही. ते गाव किती भारी आहे, जरा आपलं गाव त्यांच्यासारखं पण करा. हा येतो मी. रामकृष्ण हरी भाऊ, येतो. हा